पॉवर प्लेचे षटक आहे. नो बॉल दिलेला आहे. कृपया पॉवर प्ले लक्षात घ्या. चला पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक बाहेर काढण्याची मुभा तुम्हाला दिलेली आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्ही सगळे क्षेत्ररक्षक बाहेर काढू शकत नाही आहे. मेंडेटरी पॉवर प्ले वर्तुळाच्या बाहेर फक्त आणि फक्त 3 क्षेत्ररक्षक. 3 क्षेत्ररक्षक. पहिला बॉल नो बॉल. उघडा डोळे पहा डेट. पुढचा बॉल फ्री हिट महावितरण वाशी चषक सुपर हिट. संधी आहे. बॉल तयार. इथे उडवलाय. बॉलला काढलाय. गॅप मधून बॉल निघालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल बुलेटच्या वेगाने AK-47. बॉल तेज तरार. नो डाऊट नो चान्स. इनटू द फॅन्स. रन मिळतील 4. येतोय चौकार. बॅट मधून आणखीन एक यावेळेला परत एकदा. ओ माय गॉड. अगदी टप्पा 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 बॉल निघालाय. चल रे भोपळा टुडुक टुडुक. बॉल आहार पहार बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घे. टप्पा टप्पा टप्पा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. येतोय चौकार. कसा काढावा आणि बॉलला गॅप मधून कशा पद्धतीने काढायला पाहिजे या संपूर्ण दृश्य मैदानामध्ये दिसतोय. ज्या पद्धतीने बॅटिंग होते लाजवाब यार. आणखीन एक यावेळेला मोठा फटका मारण्याचा लॉफ्ट करायचा प्रयत्न होता. चांगला बॉल यावेळेला गोलंदाज. चांगल्या टप्प्याचा वापर यावेळेला होतोय. स्कोर कार्ड पोहोचलाय. टीमची धावसंख्या 13 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 13 धावा धावफलकावरती. बॉलर परत एकदा तयार. इथे परत एकदा चेंज ऑफ पेस. स्विंग अँड मिस अवे फ्रॉम द बॉडी. ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. रन मिळत नाही. डॉट बॉल. लगातार 2 डॉट बॉल फेकलेत म्हणजे चोख प्रत्युत्तर दिलाय. चांगलं प्रत्युत्तर पाहायला मिळत आहे. इथे उडवलाय लॉंग ऑफला परंतु फिल्डर आहे त्याखाली. अखेर नोमा लँड मध्ये सिंगल मिळते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. 2 धाबा पूर्ण होत आहेत. 2 धाबा इथे पूर्ण होत आहे. 2 धाबाच्या बरोबर ओव्हरची होते इथे समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 धाबा. ऐकूया मधुर संगीत डीजे. होतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती मंगेश ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. सुनील आलेले आहेत माफ करा बॉलिंग करण्यासाठी. 15 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी सुनील आणि स्कोर पोहोचलाय 15 धाबा. पॉवर प्लेचं सत्र इथे संपलाय. 38 सर्कलच्या बाहेर. मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. बॉल तयार.
पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग तिथे होते. थोडस इथे पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर चांगलं बॅक केलंय, सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. इथून तुम्हाला पलटवार करावा लागेल, भागीदारी तोडावी लागेल, एखादे विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. 16 धावा. बॉलर परत एकदा तयार. काय होणार, काय बिघडणार आपण पाहताय, आपण अनुभवताय. महावितरण वाशी चषक 2024 चा भव्य दिव्य सोहळा आपण इथे पाहताय. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय संदीपजी म्हात्रे साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. आपण पाहू शकाल इथे परत एकदा नो बॉल. कोपरखान्याचे नगरसेवक सन्माननीय संदीपजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं वाशी विभागाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. मी यादव साहेब यांना विनंती करेल की त्यांनी संदीप म्हात्रे साहेबांचं बुके देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. चला सन्मान करावा. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो. डीजे थँक्यू. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान हा झाला पाहिजे. त्याचबरोबर कोपरखेरणेचे विद्यमान नगरसेवक तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय संदीपजी म्हात्रे साहेब यांचा आगमन आणि त्यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. प्रेमाचं प्रतीक मायचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांना ते आपल्या महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन त्यांना ते सन्मानित केलेलं आहे. आपला मुलगी हॅलो चला जो काय निर्णय आहे अंपायर डिसिजन इट इज अ फायनल. तुम्हाला संदीप म्हात्रे समाज से हा नो बॉल आहे का? व्हाईट बॉल होता. एकच मिनिटा. व्हाईट कधी आलाय दादा? आत्ताचा काय आहे? डेड बॉल आहे का? चला बॉलर परत एकदा तयार. इथे उडवण्याचा प्रयत्न परंतु लॉंग स्टॉप रिजनला बॉल चाललाय. ओ माय गॉड. परत एकदा बॉल बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक टप्पा 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 बॉल सीमा पार. रन मिळतील 4. आणखीन एक चौकार. डीजे कोल्हापूरचा रस्सा तांबडा पांढरा झणझणीत आणि मार भावा खणखणीत. काय फटका ठोकलाय. लाजबाब बॅटिंग होती मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक यावेळेला लॉफ्ट करायचा प्रयत्न परंतु अंपायरने परत एक वेळेला व्हाईट बॉल लेग स्टिक सोडलाय. त्यातल्या त्यात अंपायरने परत एक वेळेला व्हाईट बॉल परंतु रिजवान नाराज झाला. सिंगल घ्यायचा होता. एखाद्या डीमार्ट मध्ये तुम्ही जेव्हा जाता, एखाद्या डीमार्ट मध्ये कुठलाही प्रोडक्ट खरेदी कराल तर एखाद्या प्रोडक्ट वरती एखादा प्रोडक्ट फ्री मिळतो. इथे बाय वन गेट वन फ्रीची चान्स होती परंतु थांबवला गेलाय.
ही क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये या गोष्टी होताना दिसतात. सिंगल मिळते, सिंगलच्या बरोबर स्कोर कार्ड यावेळेला परत एकदा पुढे चाललाय. इथे हाफ ट्रॅकर बॉल हुक केलेला आहे आणि 6 धावा बुक केलेला आहेत. बॉल सीमा पार, क्या बात आहे. आसमानी टोला आणि रिजवान का बल्ला उछल कर बोला, बॉल सीमा पार, ठोकलाय षटकार. सत्तावीस धावा, काय फटका ठोकलाय. जल्लोष चालतोय कोपर खेळणे ते चिपळून, जल्लोष चालतोय कोपर खेळणे ते चिपळून आणि मार भावा उचलून उचलून काय फटका ठोकला यार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट केलाय. लाजवाब बॅटिंग. वाघ जखमी झाला तो आयुष्याला कंटाळत नाही, थांबतो वे जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलो नाही आहे. काय फटका ठोकलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट केलाय. 27 धावा. रिजवान अक्षरशः हल्ला बोल केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. आणखीन एक बॅकफुटवर जाऊन कट करायचं आहे. सेन्सिबल क्रिकेट यार, बडा कॅल्क्युलेटेड क्रिकेट यार. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असायला पाहिजे यार, बड़ा कैलकुलेटेड क्रिकेट यार. देखो दोनों ही बल्लेबाजों ने आंखों इशारा किया, सिंगल को डबल में कन्वर्ट कर दिया. कैमरा में लेंस और क्रिकेट में सेंस रहना जरूरी है. बड़ा सेन्सिबल क्रिकेट, कैलकुलेटेड क्रिकेट. सिंगल डबलला द्या, एखादा चौकार आला, एखादा षटकार आला, सिंगल डबल रोटेट करायला शिका. क्रिकेटचं लाईफलाईन क्रिकेट ज्याला म्हणतात. आणखीन एक खरा बॉल, आक्रमण, बॉल चाललाय पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल न घेतली बाउंड्रीची भेट. आणखीन एक आर पार बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन मिळतील 4. आणखीन एक दर्जेदार चौकार. चुलीवरचा तवा आणि रिजवान दादाची हवा एक वेगळीच आहे माझ्या भावा. काय परफॉर्म केला या खेळाडूने, ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे. लहानपणी मला वाटतं या खेळाडूला शिक्षकाने मला वाटतं 4 आणि 6चाच पाडा शिकवलंय की काय, ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय. हल्ला बोल केलाय. आणखीन एक यावेळेला, ओह माय गॉड. कहते ना सर किस्मत भी हमेशा बहादुरों का साथ देती है. बॉल बाउंड्रीच्या बाहेर, चुकीला अजिबात माफी नाही आहे. बॉल बाउंड्री बाहेर, रन मिळतील. आणखीन एक अंपायरचा पंजा आकाशावरती. या डीजे चार. तुम्हाला कमबॅक करावं लागेल, अजूनही कमबॅक होऊ शकते. मॅच मध्ये आणखीन पलटवार होऊ शकतो. 38 धावा. ज्या पद्धतीने बॅटिंग केली या खेळाडूने, हल्ला बोल केलाय. ओ शॉर्ट बॉल, शॉर्ट आर्म पुल, पुल इज अ ब्यूटीफुल. वाह क्या बात है. शॉर्ट आर्म पुल, पुल ब्यूटीफुल, पुल इज अ सक्सेसफुल. शॉट्स मध्ये आहे वजन, धावा मिळतात अर्धा डझन. बॉल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक हवाई सफर, आसमानी टोला, षटकार. ज्या पद्धतीने बॅटिंग होते. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, और कर ले आज खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. वडा मॅग्निफिशंट परफॉर्मन्स यार, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स यार. टीमची धावसंख्या 44 आणि रिजवान खेळतोय वैयक्तिक 13 बॉल 40. 13 बॉल 40 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक होईल का, ये प्रतियोगिता का पहला अर्धशतक होगा क्या, क्या होगा क्या नहीं होगा, आप हमारे साथ जुड़े रहिए. बड़ा मुकाबला.
निलेश आलेत बॉलिंग करण्यासाठी. इथे शॉर्ट बॉल हुक करायचा आहे, परंतु बॉल चालला नो मॅन लँड मध्ये. सिंगल बी, ते सिंगल बरंच समाधान मानावं लागेल. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती किती 45 45 धावा झाल्या टीमच्या 45. वैयक्तिक खेळतोय रिजवान 40 वरती, म्हणजे वन मॅन आर्मी. एका हाती किल्ला लढला या खेळाडूने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे. बॉल तयार. आणखीन एक थ्रू द कव्हर खेळलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. सिंगल बी, ते एकच रन इथे मिळते एका धावेच्या बरोबर. टीमची धावसंख्या 46 46 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 46 धावा धावफलकावरती आहे. बॅटिंग कमालीची होती या मैदानामध्ये पाहायला मिळते. हे दोन्ही फलंदाज अक्षरशः बरसलेले आहेत. इथे परत एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑफला बॉल चाललाय. फिल्डर येईल, बॉल पकडेल तोपर्यंत सिंगल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 47 47 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 3 बॉल या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत. 47 हल्ला बॉल केलाय, प्रभावित केलाय या खेळाडूने. इथे लॉफ्ट केलाय. ओ माय गॉड, बिग ब्लास्ट. क्या बात आहे. बॉल लांब 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 वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड. आणखीन एक हवाई सफर. रंग बल्ले बल्ले तेरी चाल मध्ये 47 स्कोर झालाय 53. 15 बॉल मध्ये 47 धावांची बहारदार इनिंग. आणखीन तो खेळतोय, तो लढतोय, संघर्ष करतोय. प्रयत्न कर माझ्या भावा. व्हॉट अ परफॉर्मन्स यार, मॅग्निफिशंट. आपल्या या क्रिकेट सामन्यांना सपोर्ट करण्यासाठी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर इथं उपस्थित आहेत. शर्माजीसुद्धा इथं उभे आहेत. त्यांना मी विनंती करतो की तुम्ही पुढे या. शर्माजी या. मी यादव साहेबांना विनंती करतो की त्यांनी शर्माजी यांना त्यांचं स्वागत करायचं आहे. इधर चिकने फोटो घ्या. ओहो क्या बात है. आणखीन एक, क्या बात है. धमाका. ओह, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. क्या बात है. आणखीन एक. खरबूजे को देख के खरबूजा कैसा रंग बदलता है. वाह. बॉल आउट ऑफ द पार्क. आणखीन एक टोकलाय षटकार. धमाका. यानंतर बापू लिंगायत सुद्धा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर इथं उपस्थित आहेत. मी यादव साहेबांना विनंती करेल की त्यांचा सुद्धा स्वागत सन्मान करायचा आहे. 60 धावा, 60 रन पूरे हो चुके. 60 धावा. देखो सर, खरबूजे को देख के खरबूजा कैसा रंग बदलता है, गिरकिट को देख के गिरकिट कैसा रंग बदलता है. ये दोनों ही बल्लेबाजों ने जिस तरह बल्लेबाजी की है, ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, वाह व्हाट अ लाजवाब यार. आणि रिजवान खेळतोय वैयक्तिक. 48 2 रन चाहिए. 50 केले. 2 धावा पाहिजे 50 साठी. बॉल तयार. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक होईल का. ओ माय गॉड, झालेला आहे. क्या बात है. चला बाट दाखवायचे. रिजवान, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर. तुझे तो बख्शे इस गांव की सल्तनत. तू राजा है, इस गांव में सुल्तान बनकर आया कर. बॉल सीमा पार. क्या बात है. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. बॉल सीमा पार. येतोय चौकार. चिलेले आयो आयो. काय बॅटिंग केली. व्हाट अ लाजवाब परफॉर्मन्स यार. इथे अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट बॉलच्या पद्धतीने स्कोर कार्ड यावेळेला परत एकदा पुढे चाललाय. बॉल तयार. यो क्या बात है. बिग ब्लास्ट. ओ माय गॉड, क्या बात है. बॉलला पाठवलाय. जल्लोष चालतोय कोल्हापूर ते चिपळूण. मार भावा, उचलून उचलून.
फाईन लेगला उडवलाय, परंतु माय गॉड, खराब क्षेत्ररक्षण, बॉल सीमा पार 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 आणि रन मिळतील 4-4. येतोय चौकार. आपल्या नावाची एक अनोळखी छाप सोडली, हल्लाबोल केलाय, इम्प्रेस केलाय, प्रभावित केलाय या खेळाडूने. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. शेवटचा बॉल आहे, धाबा झालेत 75, 75. धाबा. बॉल तयार, शेवटचा बॉल, शेवटचा बॉल थ्रू द कव्हर. बॉल बुलेट ट्रेन, बॉल बुलेट ट्रेन. वा AK-47, AK-47 ची गोली किती वेगाने निघते. धाड धाड धाड, बॉल आर पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रणनीती नुकताच झालेला हंगाम, नुकताच सुरू आहे. 265 धावा पंजाब किंग्सने चेस केलेल्या आहेत. या मॅच मध्ये 80 चेस करायचे आहेत. काय होणार, काय बिघडणार, ऐकूया डीजे मास्टर कडे. डीजे या. आते जाते हुए मैं कोडे 11 पुढचा सामना. मगरे साहेब येतात आहेत. बापुलिंग आहेत. या आपण टॉस उडवायचा आहे. तुर्वे धुरंधर्स यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. चल 80 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सोपवण्यात आलेलं आहे.
80 धावाचे होतील की नाही. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण तुम्ही लावून घ्या. रिजवान अँड टीम लवकरात लवकर तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. चला बॅट्समन लवकर एंटर करायचे आहेत. 80 धावा या मॅच मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. जाऊया एक सुमधुर संगीताकडे. एका संगीताने मन तल्लीन होतं असं ऐकलंय आणि डीजे मास्टरने खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना तल्लीन केलाय. या डीजे दिव्य सोहळा पण इथे पाहताय. 80 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सोपवण्यात आलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. पहिला बॉल पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळण्यासाठी. बॉल तयार. चला बॉलरचं नाव एकदा सांगा प्लीज. बॉलिंग करणारी टीम तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आणि बॉलिंग करणारी टीम तुमचा एक्स्ट्रा प्लेअर कंपल्सरी असावा. त्या खेळाडूला सगळे खेळाडूंची नावे माहिती असणं गरजेचं आहे. नितीन आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. पॉवर प्लेचा पहिला बॉल 80 धावाचं टार्गेट. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल आपण पाहू शकाल. योग्य टप्प्याचा वापर यावेळेला होतोय. आतमध्ये येणारा बॉल तेज तरार होता. वेग भन्नाट आहे. या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही आहे. रफ्तार में पहले ही गेंद पे गेंदबाज को बल्लेबाज को गिरफ्तार कर दिया. ज्या पद्धतीने बॉल इथे पडलाय. 80 धावाचं टार्गेट. पहिला बॉल डॉट बॉल. नितीन परत एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. इथे लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. कुंभार सरांचा सिग्नल येतोय की हा व्हाईट बॉल आहे. पंच पिंटा कुंभार सरांचा सिग्नल आलाय. व्हाईट बॉल लेग स्टिक सोडलाय. एक्स्ट्रा टीमच्या खात्यात ऍड होते. एक्स्ट्राच्या बरोबर टीमचं फक्त टीमचं खातं ओपन होतोय. बॉल तयार ओव्हर द विकेटने. इथे बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न परंतु बॉल चाललाय वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल टप्पा टप्पा टप्पा. चल रे भोपळा. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. बॉल न घेतली बाउंड्रीची बेट. रन मिळतील 4. येतोय चौकार. डीजे
सर और क्रिकेट में फुटवर्क रहना जरुरी आहे. तुमच्याकडे फुटवर्क असायला पाहिजे. जर का मोबाईल रेंज मध्ये असेल तरच आपण एकापासून दुसऱ्याशी संपर्क साधू शकता. योगेश सर, जर क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर मोठे फटके मारणं थोडंसं कठीण होऊ शकतो क्रिकेटच्या बाबतीत. त्यामुळे तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागेल. पॉवर प्ले मैदानात सुरू आहे. गॅप शोधावा लागेल. चौकार षटकार मारावे लागतील. लक्ष भरपूर मोठे. इथे परत एकदा चांगला बॉल. यावेळेला आतमध्ये येणारा बॉल. कटरचा वापर होतोय. रन मिळत नाहीये. सलगचा तिसरा डॉट बॉल इथे फेकलाय. काय पलटवार केलाय. लाजबाब गोलंदाजी तेवढ्याच ताकदीची पाहायला मिळते. बॉलर परत एकदा तयार ओव्हर द विकेटने. इथे चांगला बॉल. यावेळेला परत एकदा चांगला बॉल. यार काय गोलंदाजी केली. लगातारचे 4 डॉट बॉल. एक चौकार खाल्ल्यानंतर ज्या पद्धतीने हा गोलंदाज पलटवार केलाय. व्हॉट अ सुपर्ब गोलंदाजी. सुपर्ब गोलंदाजी यार. ओव्हर होते समाप्ती. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त 5 धावा. 18 बॉल 75 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. योगेश सर काय वाटतंय. 18 मध्ये 75 काय वाटतंय. धावा चेस होतील का. धावा चेस करण्यासाठी दोघी फलंदाजांना चौकार आणि षटकार मारावे लागतील. क्रिकेटमध्ये सर कुठलाही टार्गेट जिंकण्याची गॅरंटी देत नाही आहे. कारण नुकताच झालेला सामना तुम्हालाही आठवत असेल. पंजाब किंग्सने 265 धावा चेस केलेल्या आहेत या मॅच मध्ये. या मैदानामध्ये तुम्हाला काय वाटतंय. खरंच एके वॉरियर सुद्धा करू शकतात चेस. पण त्यांचे ओपनिंग जोडी जी आहे आता पहिल्या षटकात तर तसं दिसलं नाही. पण दुसरं षटक बघूया. आता त्यांना घेर वाढवावा लागेल सर. कारण जर का एखादी गाडी एखादा ड्रायव्हर जेव्हा गाडी चालवतो, 2 व्हीलर असू द्या किंवा 4 व्हीलर असू द्या, जेव्हा तुम्ही नॉर्मल हायवेवरती जेव्हा गाडी चालवता तुमचा घेर कमी असतो. एखाद्या इंटरनॅशनल हायवेवर जाता किंवा नॅशनल हायवेवर तुम्ही जाता तेव्हा तुमचा घेर आपोआप वाढतो. त्या मॅच मध्ये तुम्हाला घेर वाढवावा लागेल. ओहो हाही चांगला बॉल. खोलात टाकायचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. मगरे साहेब कृपया आपण मंचावर यायचं आहे. तुर्बे धुरंदर्स व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या 7 धावा. इथे धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळेला उडवलाय. फटका फसलाय परंतु बॉल चाललाय. गॅप मध्ये आहे. फिल्डर धावतायत, पकडतायत, फेकतायत. तोपर्यंत मिळत आहे 2 धावा. पूर्ण सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 9 धावा. फील्ड प्लेसमेंट आपण पाहू शकाल. 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. चांगला बॉल. यावेळेला वेग भन्नाट आहे. योग्य टप्प्याचा वापर यावेळेला होतोय. रन मिळत नाहीये. टीमची धावसंख्या 9 धावा. जवळपास औपचारिकता शिल्लक असं दिसून येते या मॅच मध्ये. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे. आक्रमणच तुम्हाला करावं लागेल. इथे उडवलाय परंतु बॉल चालला ऑन साइडला. सिंगलच मिळेल. एकापेक्षा जास्त धाव मिळताना दिसत नाहीये. चांगला थ्रो यार. चांगली फिल्डिंग होती. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा. धावफलकावरती पाहायला मिळते. 75 धावाचं 80 धावाचं लक्ष्य मॅच मध्ये आहे. धावा झाल्या 10. अजून धावा करायच्या 70. इथे परत एक वेळा बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न होता परंतु यावेळेला सिंगलच मिळेल. एकापेक्षा जास्त मिळत नाही आहे. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 11 धावा. इथे लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफला. फिल्डर येणार. बॉल पकडेल, फेकेल. फक्त सिंगल बी इथे. सिंगल बरोबर स्कोर कार्ड टीमची धावसंख्या 12 धावा. 12 रन स्कोर कार्ड वरती आहे.
इथे परत एकदा ऑन साइड सिंगलने काम चालणार नाहीये. इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे. सिंगल डबलने काम चालणार नाही. तुम्हाला मोठे फटकेच मारावे लागेल या मॅच मध्ये. सिंगल बरोबर ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला. टीमची धावसंख्या 13. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे. मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची महावन डीजे मास्टर कडून पाहताय 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 13 झालेत. ओ हो चांगला बॉल यार. आतमध्ये आलाय. परत एकदा कटरचा वापर होतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते कुठलाही फलंदाजाला रूम दिला जात नाही आहे. तुमच्याकडचं लाईन, तुमचा जो टप्पा, तुमचं नियंत्रण या सगळ्या गोष्टी योग्य टप्प्यावरती पाहायला मिळत आहे. कमालीचा षटक हाताळला गेलाय. इथे शॉर्ट बॉल होता. हुक करायचा प्रयत्न, परंतु मिडविकेट क्षेत्रामधून फक्त सिंगल मिळते. बॉलिंग मार्कवर सिद्धार्थ बनसोडे साहेब, कार्यकारी अभियंता वाशी विभाग, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत. वाशी विभागाचे कार्यकारी अभियंता सन्माननीय सिद्धार्थ बनसोडे साहेब. ज्यांच्या नेतृत्वात आणि या सामन्यांचे, या महासंग्रामाचे अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे साहेब आज गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. हां हो. आणि विकेट सुद्धा घेतलेली आहे बनसोडे साहेबांनी. स्कोर चौदा धावा फलकावरती आहे. भागीदारी बनत नाही आहे. एक विकेट त्यानंतर आणखीन विकेट मिळते म्हणजे तू चल मी आया अशी परिस्थिती सध्या मैदानामध्ये सुरू आहे. स्कोर झालाय 14 धावा. 80 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला सोपवण्यात आलाय. भलं मोठं लक्ष आहे. जवळपास औपचारिकता शिल्लक असं दिसून येते या मॅच मध्ये. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मिड विकेट मध्ये. एकच रन यावेळेला परत एकदा मिळते. सिंगलच्या बरोबर स्कोर कार्ड पोहोचलाय. टीमची धावसंख्या 15 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत कार्यकारी अभियंता बनसोडे साहेब. चला शेवटचा बॉल आहे. चांगली गोलंदाजी सध्या होती. आपण पाहू शकाल योग्य टप्प्याचा वापर होतोय. शेवटचा बॉल दिशा दाखवली परंतु ते त्यावेळेला परत एकदा काय फिल्डिंग केली. एकही चौकार आलेला नाहीये. फक्त पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आला. त्यानंतर काय कमबॅक केलाय. ओव्हरची होती समाप्ती. 3 ओव्हरचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या 16. झांझरिया
पद्धतीने आपल्या खेळाची सुरुवात केली, ज्या पद्धतीने सुरुवात केली का बॅटिंग केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पहिलं अर्धशतक आपल्या नावी केलं आहे. चला 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे शेवटचे. यावेळेला चांगला बॉल आहे. सूर्यकाचा फटका आणि 4 रन. गोलंदाजी मार्कवर DY मॅनेजर मच्छिंद्रनाथ जाधव साहेब. हो, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. इथून हा सामना इथे जिंकलेला आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्यामध्ये शंकाच नाही आहे. प्लेयर ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये ज्याने पहिलं अर्धशतक आपल्या नावी केली, 64 धावांची नाबाद इनिंग साकार केली आहे. अफलातून बॅटिंगचा परफॉर्मन्स या मॅच मध्ये पाहायला मिळाला. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर रिजवान. प्लेयर ऑफ द मॅच रिजवान शेख.